आज आपण सांडग्याची भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे घेतलेले आहेत 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, गोडा मसाला, कारळे, धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर। आता आपण एका कढईमध्ये तेल टाकलेले आहे, त्यामध्ये आता आपण हे सांडगे परतून घेऊया 2 मिनिटं। हे सांडगे आपण घरी केलेले आहेत उन्हाळ्यात, मी तुम्हाला ह्याची रेसिपी यूट्यूबवर आधीच पोस्ट केलेली आहे। आपण असे जर घरी पदार्थ करून ठेवले की ते आपल्याला बाहेर पाऊस पडत असताना जर तुम्ही बाहेर भाजीला जाऊ शकत नाही त्यावेळेस तुम्ही असे घरी उन्हाळी पदार्थ केलेले त्याची भाजी करू शकता। आता हे आपण भज्यांसारखे परतून घेऊया ब्राऊन होसपर्यंत, आणि हे असे परतून सुद्धा तुम्ही खाल्ले ना तर ते खूप छान लागतात खायला। ते आता आपण व्यवस्थित हे ब्राऊन करून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। ह्यामध्येच आपण बारीक चिरलेला कांदा टाकू। कांदा पूर्ण आपल्याला ब्राऊन नाही करायचा, तो फक्त शिजून घ्यायचा आहे तेलामध्ये। 5 ते 7 मिनिटं आपण हा फक्त परतून घ्यायचा आहे। कांदा परतताना त्यामध्ये जर मीठ टाकलं तर कांदा लवकर परतला जातो आणि लवकर शिजतो। आता कांदा आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करू, त्यानंतर लगेच मसाले आपण सगळे ॲड करणार आहे। थोडंसं कारळ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा धनिया पावडर आणि तिखट 1 चमचा घेणार आहे आपण। ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। आणि ह्यामध्ये आपण जास्त तिखट नाही घालायचं कारण की आपण त्यामध्ये मीठ आणि तिखट हे वापरलेले आहे आपण सांडगे करताना, त्यामुळे ते बघतच प्रमाण त्यामध्ये करायचे। आता हे मसाले व्यवस्थित 2 मिनिटं परतून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण मसाल्यामध्ये। आता मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेले आहेत, आपण त्यामध्ये सांडगे टाकू, ते पण फ्राय करून घेऊया तेलामध्ये 2 मिनिटं ह्या मसाल्यांमध्ये। आणि ह्यात 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून हे शिजून घ्यायचे। आता हे व्यवस्थित शिजून घेऊया आपण। पण सांडग्याची भाजी आपली झाली आहे, आता आपण ती सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपली गरमागरम सांडग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ती तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। आता आम्ही ही तांदळाच्या भाकरीबरोबर खाणार आहोत।